कावेरी, तुझ्या आईची आठवण असलेलं घर ते तसंच राहील, ते तुझंच राहील. विश्वास ठेव माझ्यावर. चालेल. चल आता तुला आपल्या दुसऱ्या ऑफिसमध्ये घेऊन जाते. दुसरं ऑफिस? आणखी वेगळं ऑफिस आहे? अगं हे ऑफिस मोहिते फूड्स आहे, ज्याच्या अंडर माहेरचा चहा हा ब्रँड आपण विकसित केलाय. असं समज की हे कॉर्पोरेट ऑफिस आहे, म्हणजे मोठ्या मोठ्या जेव्हा माझ्या मीटिंग्स असतात ना, फक्त तेव्हाच मी इथे येते. एरवी सगळा बिझनेस मी माहेरच्या चहाच्या ऑफिसमधनंच हँडल करते. तिकडे आपलं पॅकेजिंग युनिट सुद्धा आहे आणि तुलाही तिथेच जॉईन व्हायचंय. चल मी तुला दाखवते. बच्चा, मला माहिती होतं माझी बच्चा मला कधीच निराश नाही करणार. आय एम सो हॅपी तू फायनली बिझनेस जॉईन करतेस. मम्मा घाई करू नकोस प्लीज. आणि आता फक्त कुठे बोलणं झालंय आमचं, आणि तेही मी बोलले म्हणून. त्यांनी स्वतःहून काही ऑफर केलेलं नाहीये मला. मग तू काय त्यांच्या बोलावण्याची वाट बघतेस का? अगं तू जा ना ऑफिसला. हे बघ बच्चा, या मोठ्या लोकांचं ना सगळं वेगळंच असतं. त्यांचे खायचे दात वेगळे असतात, दाखवायचे दात वेगळे असतात. ते बोलतात, ते करतात काहीतरी भलतंच. त्यांच्या बोलावण्याची जर वाट बघत बसशील ना तर मग झालं, होशील म्हातारी. मग एवढ्या पैशाचं काय करणार आहेस? मम्मा तू फक्त पैशांचा विचार करतीयस, पण मी हे सगळं त्या राजवर्धननी माझा जो काही अपमान केलाय ना त्याचा रिवेंज घेण्यासाठी करते. खूप जास्त शाणा समजतो ना तो राजवर्धन स्वतःला. त्याचा हाच माज उतरवायचा आहे मला, आणि मला त्याला दाखवून द्यायचंय की तो एकटाच बिझनेस करू शकतो असं नाहीये. मग काय तू त्या रत्नमालाच्या इन्व्हिटेशनची वाट बघतेस का? हे बघ बच्चा, तू तू स्वतःच जा ना ऑफिसला. अगं मम्मा पण असं सडनली कसं जायचं? अगं मी आहे ना, मी सांगते तसं कर. एक काम कर, तू ना शॉपिंगला जा. तिथे ना साड्या घे, आणि साड्या दाखवण्याच्या बहाण्याने ना तू ऑफिसमध्ये जा. त्या रत्नमालाला दाखव ही साडी आवडते का, आवडली नसेल तर मी चेंज करते, ब्ला ब्ला ब्ला. आणि बोलता बोलता ना एखादं असं मध्येच बिझनेससाठी सजेशन द्यायचं. मम्मा म्हणजे तुला कसं कळत नाही ग? हे बघ, तुला ना आता हे छक्के पंजे शिकून घ्यायला हवेत. कोणीतरी दरवाजा उघडेल आणि वाट मोकळी करून देईल असं होणार नाहीये. आपल्याला घुसावं लागणार आहे. यू नो व्हॉट, मला ना माझ्या बच्चाची मोहित्यांच्या ऑफिसमध्ये एक सेपरेट केबिन आहे. हे बघायला इतकं आवडेल माहितीये. आणि त्याच्यावर माझी बच्चा अशी छान क्वीन सारखी बसली. वाव, नाईस. वेलकम टू माहेरचा चहा. सो कावेरी मॅम, ही तुमची बसायची जागा. हा तुमचा पीसी, याचा पासवर्ड इथे बाजूला दिलेला आहे. शिवाय तुमचं ईमेल अकाउंट सुद्धा सेट केलंय. हे काही डॉक्युमेंट्स आहेत, यावर तुमच्या सह्या लागतील. $25,000 एवढा पगार? हो मॅम, तुमच्या पोझिशनला एवढाच पगार मिळतो. मॅम 25,000 पगार आहे तुम्हाला. कमी वाटतोय का? नाही नाही, कमी नाही वाटत आहे. थँक्यू. वेलकम. थँक्यू. हॅलो तात्या. हा बोल बाय. तात्या मला नोकरी मिळाली, माझं जॉईनिंग पण झालं. उत्तम. चला तुझ्या मनासारखं झालं.
आणि तात्या मला पगार किती आहे माहितीये का? किती ग? 25,000. काय? 25,000 पगार आहे? हो तात्या. काय 25,000? लाख का मिळे ना, पण पैसे उधळू नको. धाकट्या बहिणीच्या लग्नासाठी साठव. सावत्र आईने केलेल्या उपकाराची परतफेड कर म्हणाव. तुम्ही गप्प बसाव. तुम्ही मध्ये मध्ये का बोलताय? तात्या भांडू नका. अगं पण आजचा दिवस आनंदाचा आहे की नाही, मग आज भांडू नका. त्यापेक्षा काहीतरी गोडधोड खाऊन घ्या माझ्याकडनं. आणि तात्या मी ना मन लावून नोकरी करणार आहे. आपलं घर विकत घेणार. घर? हो. ते कसं विकत घेणार तू? अहो तात्या, तुम्हाला आठवतंय का आपल्याकडे एक मावशी राहायला आल्या होत्या, म्हणजे मी त्यांना घेऊन आले होते. त्याच या कंपनीच्या मालकीण आहेत, रत्नमाला मोहिते. काय? हो. आई राजवर्धन ये. बस. आपण मॉलमध्ये जे आउटलेट काढणार आहोत ह्या त्याच्या डिझाईन्स आहेत. मला जाऊन त्यांना प्रेझेंटेशन द्यायचं. तू एकदा बघून घे, म्हणजे मी पुढचं सगळं ठरवू शकेन. बघ. अरे हो हो, अरे किती घाईने करतोय हे सगळं. इतक्या वेगाने काम अलीकडे होत नाही माझ्याच्याने, म्हणूनच मी असिस्टंट ठेवली माझ्यासाठी. असिस्टंट? हो, अरे एक पर्सनल असिस्टंट ठेवली. आजपासूनच कामावरती रुजू झाली ती. थांब, तिला पण येऊ दे, म्हणजे ती पण बघेल हे सगळं. तिलाही डिसिजन्स घेता येतील ना. तुझ्याबरोबर तीही काम करेल. एक मिनिट थांब जरा. हॅलो निकिता, आत्ता त्या नवीन मुलीला आपण जे अपॉइंट केलं ना, तिला जर आठ पाठवून दे. बघ अरे, खूप हुशार आहे, आणि जितकी हुशार आहे तितकीच ती सालस. आणि हा ग, ये. तुम्ही काकू? तुम्ही ओळखता एकमेकांना? चांगलंच. चांगलंच ओळखतो म्हणजे? तुम्ही कसं काय एकमेकांना ओळखता दोघं? अगं आधीच्या लग्नात होतं ना या. आधीचं लग्न ज्या इव्हेंट कंपनीने मॅनेज केलं होतं. हा, त्या वैदेहीच्या. करेक्ट. ह्या तिच्याच मैत्रीण आहेत. नाही, ते माहितीये मला, पण त्या लग्नाच्या सोहळ्यात तुम्हा दोघांची ओळख झाली असेल असं खरंच वाटलं नव्हतं मला. यांनी सांगितलं ना आता चांगलंच ओळखतो म्हणून. यांची ना एक स्पेशालिटी आहे. कसली? ह्या मला सतत आडव्या येतात. बहुतेक त्यांनी त्यात स्पेशलायझेशनच केलंय. आधी लग्नात, मग माझ्या गाडी समोर, अँड सी आता माझ्या बिझनेस मध्ये सुद्धा आडव्या आल्यात. एक मिनिट, मी तुम्हाला आडवे येते का तुम्ही मला आडवे येता? सतत इतकं की अगदी गावापर्यंत पाठलाग करत आले माझा. गावात मी तुमचा पाठलाग करत आलो नव्हतो, आणि मला हौस नाहीये तुमच्यासारख्या काकूंच्या मागे मागे यायची. तुम्ही येता जस्ट लाईक कॅट. मावशी सांग ना. एक सेकंड थांबा. अरे भांडू नका प्लीज. राजवर्धन, अरे आपल्या ऑफिसमधला तिचा पहिलाच दिवस आहे. असं बघायचं का पहिल्या दिवशी तिच्याशी? पण तू हिला अपॉइंटच का केलंयस? आणि तुमचं क्वालिफिकेशन आहे का या जॉबसाठी? आहे? हे बघ राज, तिचं क्वालिफिकेशन आहे की नाही, तिचं शिक्षण किती, हे मी पाहून घेईन ना. मी नोकरी दिली ना तिला.
आणि पहिल्याच दिवशी आपल्या ऑफिसमध्ये कोणाला तरी आपण अपॉइंट केलंय, त्यांचं शिक्षण वगैरे काढायचं असतं का? आणि हे बघ, तुला चांगलंच माहिती आहे राजवर्धन, कागदोपत्री मिळणाऱ्या शिक्षणापेक्षा संस्कारांचं शिक्षण मी जास्त महत्वाचं मानते. नेहमीच. डिग्री मिळवता येईल, पण संस्कारांचं शिक्षण कुठल्याही विद्यापीठात घेता येत नाही. ते सोनं शोधावं लागतं आणि मला ते सापडलंय. बरं कावेरी, आपण ना आपल्या माहेरच्या चहाचा एक नवा आउटलेट सुरू करतोय एका मॉलमध्ये. तर त्याची डिझाईन्स आणलेत राजवर्धन सरांनी, जरा बघून घे ती. राज, दाखव तिला ती डिझाईन्स. अरे ती माझी पर्सनल असिस्टंट असणार आहे, ती असणार या प्रोजेक्टवर. प्लीज. नीट बघून घ्या कावेरी, आणि जे काही तुला वाटतंय ते सांग त्या डिझाईन्स बद्दल. कसं वाटलं तुला? ठीक आहे. अगं नुसतं ठीक आहे नको म्हणूस, तुला काय वाटतंय? हे बघ, तुला जे काही वाटतंय ना बिनदिक्कत सांग. खरं सांगू, यात जे अंगण आहे ना, त्या अंगणात रांगोळी असती तर, किंवा दारावर तोरण असतं तर जास्त छान वाटलं असतं ना. यात ज्या बैठका वापरल्यात ना त्या पाश्चिमात्य आहेत. आपण जर भारतीय बैठका वापरल्या तर जास्त आपलेपणा वाटेल ना. म्हणजे आपलं माहेरचा चहाचा आउटलेट आहे ना, लोकांना कसं आल्यानंतर आपलेपणा वाटला पाहिजे, आपल्या घरी गेल्यासारखं वाटलं पाहिजे. भिंतीवरची जी पेंटिंग्स आहेत ना, ती भारतीय संस्कृती दाखवणारी पेंटिंग्स दाखवली, आणि चहा हा मगपेक्षा कब्बशीतून प्याला तर जास्त छान वाटतो, लोकांना आवडेल. गुड. राजवर्धन, तुला कळलं ना काय चेंजेस करायचे डिझाईन मध्ये ते? हाय, काय बोलतेयस तू? हे आउटलेट मॉल मध्ये असणार आहे. तिथला क्राऊड वेगळा आहे. तिथे रांगोळ्या कसल्या काढायला सांगतेस तू? हो, मग तुझ्या त्या वेगळ्या क्राऊडसाठी आपण आपल्या व्यवसायाचा गाभा बदलून टाकायचा. तसं केलं तर माहेरच्या चहामध्ये आणि बाकीच्या इतर चहा कॉफीच्या आउटलेट्स मध्ये काय फरक असणार आहे? हे बघ, माहेरचा चहा जगाच्या पाठीवर कुठेही गेला, अगदी 7 समुद्र पलीकडे गेला, तरी स्वतःची संस्कृती, स्वतःचं वेगळेपण नेहमीच जपून ठेवणारे ही काळ्या दगडावरची रेघ. हा, आता त्या मॉलमध्ये जर आपल्याला माहेरच्या चहाचं वेगळेपण जपता येणार नसेल आणि हे सगळे चेंजेस करणं जर प्रॉब्लेमॅटिक होणार असेल तर मग आपण नको उघडूया का आउटलेट? हे काय वाटतं तुला?
ठीक आहे, मी करतो डिझाईन्समध्ये चेंज. कावेरी, राजवर्धनने आत्ता अपमान केला तुझा. सॉरी. नाही, त्याची काहीच गरज नाही. मी काय त्यांना आज ओळखत नाही. ते नेहमी माझा अपमान करतात आणि सॉरी न म्हणता निघून जातात. पण तरी त्यांना माफ करायची सवय झाली आहे मला आता. बरं, एक प्रॉमिस हवे मला तुझ्याकडनं. म्हणजे बघ, इथे ऑफिसमध्ये बाकीच्यांच्या समोर तू मला मावशी म्हणायचं नाहीस, मॅडम म्हणायचंस. नाही म्हणजे तू मावशी म्हटलेलं मला खूप आवडतं, खूप गोड वाटतं. पण माझं काही कारण आहे म्हणून. आणि आपली ओळख आहे, मैत्री आहे, हे कोणालाही कळू द्यायचं नाहीस. करशील ना असं? हो, पण असं का? मी तुला सांगेन वेळ आल्यावर. ठीक आहे मावशी. मॅडम. पण जेव्हा आपण दोघीच असू तेव्हा तू मला मावशी म्हणू शकतेस. चालेल. आणि एक विचारायचं होतं, माझं जॉईनिंग झालंय, मला डेस्क मिळालाय, पण मी काम काय करायचंय? आत्ता गेलंच तेच. म्हणजे असं बघ कावेरी, हे जे माहेरच्या चहाचं ऑफिस आहे ना, ते तुझं घर आहे असं तू समज. मग तुझं घर कसं असावं असं जसं तुला वाटतं तसं हे ऑफिस करणं, हेच तुझं काम आहे. हे बघ, तू हळूहळू गोष्टी सुचवत जा. तू जे सुचवशील त्याला माझा होकार असेल. पण हळूहळू आपण बदल घडवून आणू. हळूहळू तू सांगत जा आणि जसं तुला वाटतंय त्याप्रमाणे बदल घडवून आणणं, हेही तुझं काम. मी एक काम करू का, मी बच्चू मामाला देते तुझ्या बरोबर राहायला, म्हणजे तुला खूप कम्फर्टेबल वाटेल. ठीक आहे मावशी. मॅडम येते. हॅलो. हेलो, हाँ वैदेही, मला नोकरी मिळाली. क्या बात है मेरी जान, ये तो होना ही था. आणि पगार किती आहे माहितीये का? 25,000. काय हो. काऊ, तू डिरेक्ट सिक्सरच मारलास यार. ट्रेनी असून एवढा कमाल पगार. वा रे मेरी शेरनी. बरं मग तुझ्या त्या खडूस राजवर्धनला थँक्स म्हटलंस की नाही? का? त्याला कशाला थँक्स म्हणू मी? मी तर अजिबात बोलणार सुद्धा नाहीये त्यांच्याशी गरज नसताना. कावेरी, तुला काही मदत हवी आहे का? म्हणून ताईने पाठवलंय मला. वैदेही, मी तुला नंतर फोन करते. बाय 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 बाय. मग माझा एक अशी काय ही, ज्याने जॉब दिला त्याला थँक्स सुद्धा म्हणायचं नाहीये हिला. काय विचार करेल तो? मी तुम्हाला एक लिस्ट देते, हां. ती फक्त आणा. आंब्याची पानं, झेंडूची फुलं, रांगोळी. रांगोळीचे फक्त 4 रंग आणले तरी चालतील. म्हणजे जांभळा नाही मिळाला ना तर मोरपिशी आणा. फटाके पण आणू? फटाके? हा, मी दिवाळी साजरी करतोय ना आपण. नाही, पण दिवाळीला उशीर आहे अजून. मग आज कुठला वेगळा सण आहे का? काय ना, मी तारखांचा खूप गोंधळ घालतो. मी काही विसरत असेल तर सांग मला. नाही नाही, कुठलाही सण नाहीये, ही आपली संस्कृती आहे. आणि विषय असा आहे ना की फक्त सण असले की संस्कृती जोपासली पाहिजे असं नसतं ना. संस्कृती कशी आपल्या रोजच्या जगण्यात झळकली पाहिजे. त्यात जर सण आले तर मग ते साजरे करता यायला हवे.
नाहीतर मग फक्त सण असताना सांस्कृतिक आणि इतर वेळी आधुनिक असं नसतं ना. अरे वा, कमाल आहे हा. काही क्षण असं मला वाटलं ना की ताईच समोर बोलते माझ्याशी. यार ती काकू कुठून आली इथे? निकिता, येस सर. त्या काकूला इथे रिक्रूट कोणी केलं आणि तिचा इथे इंटरव्ह्यू झाल्याचं मला कोणी इन्फॉर्म का नाही केलं? सॉरी सर, पण रत्नमाला मॅमनी त्यांचा टेलिफोनिक इंटरव्ह्यू घेतला. मॅम म्हणाल्या की कामाचा लोड वाढतोय, मला हाताखाली अर्जंट एक माणूस हवाय, आणि रत्नमाला मॅमनी त्यांना रिक्रूट केलं. आम्हाला कोणाला काही आयडिया नव्हती सर. प्लीज गो गो गो. येस सर.